बरं. आणि भाई बाणासुरालाही माहिती नाही, कृष्णालाही माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. आणि पोरगा काय आपल्या इथे हलकल्लोळ झाला असं. बरं श्रीकृष्णाचे ते इतके पोरं की रोल कॉल करावा लागायचा की कोण घरी आहे कोण बाहेर गेले. खरी गोष्ट आहे. काय 10 लोक जरी एकेकाला झाले तरी कोणाची नावं, कारण तू कोणाचा असं श्रीकृष्णालाच विचारावं असं वाटायचं. इतकी स्थिती असायची. गोकुळ भरलेला कधी तुडुंब. 3.5 कोटी लोकसंख्या होती एका याची द्वारकेची. त्याच्यामध्ये 30 लाख लोक आचार्य होते वेगवेगळे. द्वारकेचा संबंध, श्रीकृष्णाला घरात राहायला वेळ नव्हता. त्याचं चित्त संबंध जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. आज इकडे चालले, उद्या तिकडे चालले, परवा त्याला मारायचं, परवा त्याला मारायचंय, परवा त्याला हे करायचंय, असंच बाकीचे आनंद करत होते त्याच्या जीवावरती. आमच्या इथे मला अगदी आठवण केव्हा यायची अगदी सांगतो तुम्हाला मी. ही कदाचित रागवेल मला की दुपारी 1:30 वाजता मला ड्युटीवर जावं लागायचं इन्व्हिजिलेशनच्या. आणि हे काय करायचं माहिती आहे का की लवकर जा, म्हणजे आमचं पंखा चालू आहे, हे कूलर चालू आहे, तुम्ही जा एकदाची बाहेर, आमच्या झोपा. म्हणजे आपल्या ऐश्वर्य जे आहे तो बाहेर जायचा. अशी जी स्थिती असायची. तर त्या श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये आपल्याला समजेल. नारद गेले, अरे कृष्णा तुझा नातू कुठे आहे? अनिरुद्ध कुठे आहे म्हणजे काय जरा विचार तर खरी. मग अनिरुद्धाच्या आईला आणि यांना त्याला विचारतो, अनिरुद्ध गेले काही दिवस गायब आहे. त्याने काही सांगितलं नाही म्हणाले, पलंगा सगळं गायब आहे. कोणी सांगितलं? नारदाने सांगितलं तो बाणासुराकडे आहे. बाणासुराच्या बायको मुलीच्या याच्यामध्ये शयनगृहामध्ये त्याचा फरक नाही. बरं इकडे बाणासुर एक दिवशी आपल्या पोरीला भेटायला आला, तर तिथे एक पुरुष तिच्या खोलीमध्ये संसार खेळताना हसताना दिसला. तर एकदम तो आतमध्ये आला, अगं तू हा कोण आहे हा? तर त्यांनी सांगितलं की बाबा माझा याच्यावर प्रेम बस आहे, याचा माझा विवाह झालाय. अगं म्हणजे आज तुम्ही विचार करा मी काय बोलतोय. कुठलीही गोष्ट आज नवल मानू नका, कोणतीही गोष्ट आज नवल नाही. आणि बाणासुराचं त्याचंच झुंकलं तिथे की एवढे मोठे शंकर तिथे असताना दरवाजावर शंकर, अरे हा आला कसा आतमध्ये आणि तुझ्या घरात राहायला मला पत्ता नाही आपल्या घरात. मग त्यांचे दोघांची युद्ध झालं. आणि मग नारदाने जाऊन सांगितलं काय श्रीकृष्णाला, तुझ्या नातवाचं बाणासुराचं युद्ध झालं, त्याच्या मदतीला जा. श्रीकृष्णाने सबंध सैन्य घेतलं. बलराम श्रीकृष्ण द्वारकेतलं सैन्य समोर आले तर शंकर श्रीकृष्णाचं शंकराचंच युद्ध. आणि ते बराच काळ झाल्यानंतर मग नारद म्हणाले की तुम्ही हरिहरांनो तुम्ही आता शांत व्हा. आणि मग त्याने बाणासुराला सांगितलं की बाणासुरा शहाणा असशी तर यांच्या नातवाला मुलगी देऊन दे आणि छान लग्न करून दे. मग समेट झाला. पुन्हा घटकांची संपत्ती घेऊन नाचून श्रीकृष्ण बलराम आपल्या घरी, त्याला ओवाळायला पुन्हा सगळ्या बायका तयार. हे असं त्यांच्या जीवनामधलं मी तुम्हाला का सांगतोय की कधीही असे वेडेवेंद्रे प्रकार नाहीये. पराक्रम, सौंदर्य आणि आपला आनंद यांचं वर्षाव आहे. पराक्रम, सौंदर्य, आनंद आणि समृद्धी यांचं नाव श्रीकृष्ण. अभाव, दारिद्र्य, रडणं याचं नाव श्रीकृष्ण नाही. त्यांनी स्वतःच्या जीवनात नाही, पांडवांना त्यांनी रडू दिलं नाही. एक दिवशी फक्त पांडवांनी त्याचं ऐकलं नाही, पुन्हा द्यूत खेळायला का गेला युधिष्ठिर? पुन्हा जर द्यूत खेळायला युधिष्ठिर गेला नसता तर दुर्दैवाचे दशावतार त्याच्या जीवनामध्ये आले नसते. त्या महाभारताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घ्या की ज्या काळामध्ये भावाभावांच्या मात्सर्याचा डोंब उसळतोय त्याच काळामध्ये एका धर्मराजाच्या ऐकण्यामध्ये त्याचे 4ही बलिष्ठ भाऊ आहे. धर्मराजाची आज्ञा कोणी उल्लंघन केली नाही. अनुद्यूत खेळायला हा गेला. त्याच्यानंतर त्यांना 14-12 वर्षाचा वनवास आणि हे जे काही आहे हे सगळं मिळालं 1 वर्षाचा अज्ञातवास. आणि मग ते देश बाहेर पडले, द्वैत वनामध्ये गेले, तिथे राहत होते. तिथे राहत असताना एक दिवशी रात्री दुर्योधनांनी बेरात्री त्यांच्या दुर्वास ऋषींना 1000 ब्राह्मणांसह पाठवले.
सूर्याने युधिष्ठिराने सूर्याची जी उपासना केली त्याच्यात त्याने अशी थाळी दिली होती त्याला थाळी. ती थाळी अशी हे होती की तिला जर का घासून जोपर्यंत पालथं करणार नाही तोपर्यंत ती हवे ते अन्न सामग्री द्यायची हवी तितकी. पण एकदा घासून जर तिला पालथी केली तर मग द्यायची नाही. रात्रीचं जेवण झाल्यानंतर तिला पालथं करायचे आणि मग बंद करायचं. दिवसा कितीही लोक आल्याने जेवढे तरी ते बरोबर त्याच्यातून द्यायची अशी ती पाळ. तुम्हाला माहिती आहे सूर्यनारायणाची उपासना देणार आहे बरं. आज दुपारी मला आठवण करा तुम्ही आणि ती उपासना अवश्य करा. मी तुम्हाला ज्या उपासना सांगतोय त्या उपासना व्यर्थ नाही जाणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही प्रेमाने केल्या तर तुम्हाला त्याचा एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. का बरं घ्यायच्या या उपासना सगळ्या? आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला एक आहे भक्तराज महाराज. अशी वृत्ती चित्तात बाणवू नका. भक्तराज महाराजांच्याच कृपेने तुम्हाला सगळे लोक भेटत आहेत. माझी धारणा ही आहे की गजानन महाराजांच्या कृपेने मला भक्तराज महाराज भेटले. माझा गजानन महाराज मला देईल या ह्याच्यात नाही राहिलो. माझ्या गजाननाच्या कृपेने मला नाना महाराज भेटले. माझ्या गजाननाच्या कृपेने मला वरदानंद भेटले. माझ्या गजाननाच्या कृपेने मला मामासाहेब देशपांडे भेटले. आणि या सगळ्यांच्या संतांनी मला संतांकडे पाहण्याची दृष्टी दिली. त्याच्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती की तुम्ही जितकं सर्वंकष होता येईल तितकं होण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात तुमच्या आई नाही सुटत काही असं होण्यामध्ये. अशी घाबरून काय जातात तुम्ही? हे समजून घ्या, हे समजून घ्या, हे समजून घ्या, हे समजून घ्या, ते समजून घ्या, ते समजून घ्या. सगळ्याचा सारांश काढा आणि त्या सारा म्हणजे फक्त असं जर नसतं तर तुम्ही जीवनाचा अभ्यास केला का संतांच्या? संत सगळ्या संतांना भेटतात. अवधूतांनाही बाबा भेटले, नाथांनाही बाबा भेटले, चंद्रशेखरांनाही बाबा भेटले, ज्ञानगिरी महाराजांनाही बाबा भेटले, सगळ्यांना बाबा भेटले. कुणाला भेटताना कुणाशी शरण जाताना बाबांनी संकोच केला का? कि त्यांनी मात्र हेही सूत्र सोडले नाही. मेरे तो गिरधर गोपाल तुझ्या न कोई, मेरे तो अनंतानंद साई तुझ्या न कोई, हेही सूत्र सोडलं नाही आणि सगळ्यांना भेटायला अण्णा आणि बाबा यांचं प्रेम होतं. याचा अर्थ असा आपलं नसतं सुटत पण आपण व्यापक होतो ना. आपल्याला व्यापक नाही व्हायचं का? या अर्थाने तुम्ही या दृष्टीकडे पहा. आणि जे जे उन्नत सुंदर मंगल प्रसन्न मधुर देते ते मी बकुलवा प्राजक्त सुगंधित ते आदरावे. बकुलवा प्राजक्त उत्कट भव्य तितुके घ्यावे. समर्थांचं सांगणं आहे उत्कट भव्य तितुके घ्यावे आणि बकुलवा प्राजक्त आदरावं. ते आदरण करा त्याचं. त्याच्याशिवाय आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला किंवा आपल्या आंतर व्यक्तिमत्वाला किंवा आपल्या विचारसृष्टीला अधिष्ठान नाही लाभत. अशी माझी तरी अनुभूती आणि समजूत दोन्ही पण. आणि मग इतका उषा आणि अंधार यांचा सुंदर विवाह झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसेल मी आता तुम्हाला श्रीकृष्णाची कोणती हे सांगत होतो? बाणासुराचा. आणि एकदा श्रीकृष्ण आणि हे असे याच्यामध्ये बसलेले राजसूय सभा आहे त्यांची. त्यांचं आज तुम्ही जर द्वारकेला गेला असाल, द्वारकेला आज जिथे द्वारकाधीशाचं मंदिर आहे ती त्यांची सुधर्मा नावाची राजसभा होती. आणि बेट द्वारका जे आहे ते श्रीकृष्णांचं निवासस्थान होतं. तुम्ही जर आज बेट द्वारकेला मोठ्याने जावं लागतं पलीकडे. आणि इकडे गोमतीच्या तीरावरती द्वारकेचं त्यांचं सभागृह आहे तिथे. तर तिथे संबंध त्यांची दिनचर्या कशी होती, श्रीकृष्ण कोणाचं उपासना करत होता, मी जी तुम्हाला सांगतो. बरं ह्यांच्याबद्दल तुमच्या लक्षात का श्रीकृष्णानेही सूर्योपासना केली आहे, श्रीरामांनीही सूर्योपासना केलेली आहे. श्रीकृष्ण सुद्धा रोज अग्निहोत्र करायचा, श्रीराम सुद्धा अग्निहोत्र करायचे. आणि सूर्यनारायण हा जगताचा चक्षु आहे, हा प्रत्यक्ष दिसणारा देव आहे असं आम्हाला निसंदिग्ध रीतीने रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. त्यांनी 5 देवांचा उल्लेख केलेला आहे. शंकर, सूर्य, हनुमंत आणि विष्णू आणि देवी अशा 5. या सगळ्यांची उपासना करावी असं कोण म्हणतंय? रामदास स्वामी. म्हणजेच यांना आज आपण आपल्या जीवनावर तुम्ही पहा ना, आपण बरोबर एवढ्यांचीच उपासना करतोय नीट रीतीने पाहिलं तर.
आणि इतर जे काही आहे ना ते आता नवनवीन आजच्या काळाप्रमाणे आलेले जे आहेत त्यांचा भाग वेगळा, पण मुळामध्ये आणि याच सगळ्यांना या 5च देवांना का आणलं शंकराचार्यांनी हो माहितीये का तुम्हाला? याच्या मागची भूमिका अशी आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 महाभूत आहेत. डॉक्टर रडमी मी तुमच्यासाठी बोलतोय की 5 महाभूत आहेत आणि या 5 महाभूतांच्या 5 तन्मात्रा आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध अशा 5 त्यांचे तन्मात्र आहेत. तुम्ही सगळेजण याच्यापेक्षा 6व्या तन्मात्रेचे नाही आहात. तुमच्यामध्ये हे पांचभौतिक तत्व आहेत आणि या 5 तन्मात्रा आहेत. याची ही प्रकृती आहे तुमची. आत्मा हा त्याच्यापेक्षा वेगळाच आहे. 7, 5, 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी असं ज्ञानवंत सांगणं आहे. 7, 5, 3 आणि दशक. दशक म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे दशक म्हणजे 10. 5 म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याच्यानंतर हे पुरुष आणि प्रकृती 2. त्याच्यानंतर सत्व, रज आणि तम 3. 7, 5, 3 दशकांचा मेळा. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 10 25 तत्वांचा पुतळा म्हणजे तुम्ही. 25 तत्वांचा पुतळा म्हणजे तुम्ही. याच्यापेक्षा 26वा तत्व, 26वा आत्मा आहे. काही लोक 24 तत्व म्हणतात, 25वा आत्मा मानतात. काही लोक 25 तत्व म्हणतात, 26वा आत्मा मानतात. भागवतामध्येच आहे. एकादश स्कंदात उद्या सांगायचं तत्व म्हणजे याच्या बाहेरचं काही. आणि प्रत्येक पिंडाचा एका तन्मात्रेशी कुठेतरी नातं आहे. याच्यामध्ये आकाश, आकाशाची देवता विष्णू म्हणून ती तुमच्या घरात आहे. सूर्य ही देवता आहे, जगदश ही तुमच्या घरात आहे. देवी ही तुमच्यातली जी शक्तितत्व आहे, त्रिगुणात्मिका आहे देवी, ती तुमच्या घरात आहे. गणेश हे तत्व तुमच्यात आहेतच. जीवनामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मुलाधारात गणेश आहे. शिव, शंकर, गणेश, देवी आणि हे विष्णू असे 5 जण आहेत. आणि ही 5ही तत्वांची 5 द्योतक असलेले देव आहेत. त्यांचे रंग आहेत. निळ्या रंगाचा एक जण आहे, रक्तिम रंगाचा आहे, त्याला त्या रंगाची फुलं आवडतात. गणेश आणि चंडी यांना रक्तरंगाची फुलं आवडतात. हे सशास्त्र आहे सगळं. अडंधडंग कुणाला काहीतरी आवडतं म्हणून त्याला ते असं नाहीये. रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च सृष्ट्यादौ. हे गणेशाचं वर्णन आहे. तसं चंडिकेचं वर्णन आहे. या रक्तवर्णी देवता आहेत दोन्ही. जसा मारुतीराय रक्तवर्णी आहे, श्रीकृष्ण किंवा हे यांना पारिजात प्रिय आहे, नीलकमल प्रिय आहे, रक्तकमल प्रिय आहे, अरुणकमल प्रिय आहे. शंकरांना बिलबदल प्रिय आहे. गोकर्णीची फुलं शंकराला आवडतात. प्रत्येक देवतेला कोणती फुलं आवडतात, कोणता नैवेद्य आवडतो, कोणती उपासना आवडते. आणि नेहमी एक लक्षात घ्या, संत रामदासांनी सांगितलंय, खंडोबाच्या पुढे जायचं, रुक्मिणी स्वयंवर वाचायचं असं मूर्खपणा नाही करायचा. प्रत्येक देवतेची प्रत्येक विशिष्टता आहे. सत्यनारायणाच्या म्हणजे बद्रीनारायणाला जायचं आणि त्या ठिकाणी हे करायचं, तिसरंच काहीतरी करायचं नाही. बद्रीनारायणाला नारायणाचं करा, व्यंकटरमणाला व्यंकटरमणाचं करा, ज्याला जे आवडतं. रामदास स्वामींचा दासबोध वाचावा तुम्ही, त्याच्याशी तुम्हाला आनंद नाही येणार. मी तुम्हाला आणखी काही मागत नाही. तुम्ही काही काही ग्रंथ मनपूर्वक वाचा, प्रेमाने वाचा आणि मननपूर्वक वाचा. तुमच्याशी ते बोलताय ना, तुम्हाला आनंद येईल. मी तुम्हाला आनंद येईल म्हणून सांगतो. माझ्या जीवनामधला सर्वात मोठा योग आहे की दासबोध गुढार्थ दीपिकेचं प्रकाशन केलं आम्ही, संपादन केलं आम्ही. त्यानिमित्ताने आमचा सखोल अभ्यास झाला दासबोधाचा. त्या काळामध्ये मला बरोबर समर्थांचं व्यक्तिमत्वाचा आनंद मिळाला. समर्थच पाहिजे. हे सगळे काय आहेत? ज्ञानोबा माऊलीचं व्यक्तिमत्व आईचंच आहे, आईच आहे. तू माऊली होनी मोबाळ अशी ज्ञानोबा आहे. रामदास स्वामी आणि तुकोबाराय बाप आहे, कडक आहे. त्यांच्या दोन माऊली पण नाही आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाची माथी आणू काठी, असं तुकोबारायांचं सगळं हे असतं. उद्धटाचे उद्धट, खटनटाचे खटनट,
असं रामदास स्वामीचं सांगणं असतं. आणि हे का बरं आहे असं? मुळामध्ये ते कोवळे नाही आहेत का? आहेत. तुकोबान इतका कोवळा नाही आणि यांच्या इतका कोवळा नाही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, रघुपती विना आशा. त्याचं करुणाष्टक वाचा, ते सुंदर आहे. पण त्या त्या काळाला जे आवश्यक होतं तसं तसं त्याने आविर्भाव घेतले. तर असं तुम्ही वाचनाची आपली थोडी व्याप्ती वाढवाल, आनंद येईल. बघा पुढे बघा. आता काय, आता खूप दिवस वाचायचं नसल्यामुळे आता वाचून घ्या. हा असं वाटतं हो मला. ज्यांना खूप दिवस वाचायचं आहे त्यांनी पुढचे भेद करा. मला तर असं वाटतं की आपल्याला कधी त्याच्यामुळे मी आधाशासारखा अजून वाचतच असतो. अजून काही ज्या दिवशी डोळ्यांची माझी शक्ती संपेल त्या दिवशी समाव, मग हृदयामध्ये भगवंत पाहू. पहा पुढे त्यांनी सांगितलंय दृढ नावाचा आता समाप्त आहे आपल्याला. आपण आज लवकर आटपणार. आपलं दृढ नावाचा राजा होता इक्ष्वाकू वंशातला. काय लोकांची रीत होती त्या काळातल्या हे लक्षात घ्या. त्या राजाने 10,000 गायींचं दान केलं एका ब्राह्मणाला, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 10,000 गायींचं दररोज करायचं तो. तर या याच्यामध्ये काल ज्याला जी गाय दिली होती ती गाय चुकून परत घरी येऊन गेली होती संध्याकाळी, आणि ती गाय दुसऱ्या दिवशी त्या ब्राह्मणाला दिल्या गेली. तो पहिला ब्राह्मण म्हणाला की ही मला दिलेली गाय तुझ्याकडे कशी आहे? एकदा दान दिलेलं पुन्हा दान दिलं, हा राजाचा दोष आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण सुद्धा राजा ही एवढी मोठी आहे की बाई दान दिलं म्हणजे काय तरी काय गायी मोजल्या. त्यांनी त्याच्या हाताखाली हजारो नोकर आहेत. त्यांनी सांगितलं की असं करा, 10,000 गायी यांना द्या, आणि संकल्प सोडला. पण मला माझीच गाय परत पाहिजे. तो राजा म्हणायला लागला तुम्हाला मी आणखीन 10,000 गाय, माझी गाय याला तू दिलीस याचा अर्थ तू इकडे दान देतो इकडे पुन्हा घेऊन देतो परत. तो त्यांनी राजावरती आरोप केला खोटेपणाचा. त्याच्याकरता त्याला शाप दिला, आणि तो शाप घेतला त्यांनी शिरसावंत केला. तो यमधर्माकडे गेला. यमधर्म त्याला म्हणाला की आधी काय भोगतोस, तू अपार पुण्यवान आहेस, पण हे पाप घडलंय. तर म्हणा नाही, पाप भोगून मी आधी संपवतो आणि मगच मी पुण्य भोगू. तो सरळा झाला आणि तो द्वारकेतल्या एका विहिरीमध्ये आला. की तुम्हाला याच्याबद्दल काल का परवा केव्हा तरी बोललोही असेल. आणि श्रीकृष्णाची सगळी मुलं बाळं जी आहेत ती विटीदांडू खेळत होती. खेळता खेळता ती विटी त्यांची विहिरीत पडली. विहिरीत डोकावून पाहिलं तर मोठा सरडा. ते घाबरलो. त्यांनी कृष्णाला बोलावलं की भगवंता इथं काय आहे, काहीतरी मोठा प्राणी आहे. भगवंतानी आपला हात लांब केला. पोरांना काही कळलं नाही. भगवंताने ओळखलं की हे कोण आहे, हा राजा आहे ना. त्यांनी त्याला असा नुसता स्पर्श केला. बरोबर दिव्य दुर्गराजा निघाला. नारदाने त्याला शाप दिला, उशाप दिला होता. द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण तुला स्पर्श करतात. तसं नल आणि कुबेर यमला अर्जुनांचं झालं. तसं त्या ठिकाणी तो गजेंद्र मोक्षामध्ये मकर आणि गजेंद्र यांचं तसं त्यांनी सांगितलं. सांगायचं की कर्मविपाक सिद्धांतामध्ये कर्म भोगावंच लागतं. ते राजालाही सुटत नाही, देवालाही सुटत नाही, संतालाही सुटत नाही. पहा पुढे. आणि आता आपल्याला असं दिसेल की पौंड्रक नावाचा राजा होता. हा पौंड्रक, वासुदेव या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या वासुदेवाची विशिष्ट आभूषण आहे, विशिष्ट त्याचा वेश आहे. त्याच्या वेशाचं वर्णन असं आहे की तो पीतांबरधारी आहे. तो नीलमेघ श्यामला अशा रंग वर्णाचा आहे. त्याला चतुर्भुज आहे. त्याच्या हातामध्ये शंखचक्र गदापद्म आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला आहे. कौस्तुभ मणी त्याच्या गळ्यावरती आहे. श्रीवत्स पदलांछन आहे. त्या तो सुदर्शन चक्र, धनुष्य बाण आणि गदा या तिन्ही आयुधांना लिलेने चालवतोय. जो गरुडावरती बसतोय असा वासुदेव असतो. पौंड्रक राजाने अशा हे सगळं गोळा केलं. त्यांनी नकली हात लावले. त्यांनी गरुडावरती बसतो म्हणून म्हटलं, आणि श्रीकृष्णाला सांगितले की तू खोटा वासुदेव आहे, मी खरा वासुदेव. श्रीकृष्ण हसला आणि श्रीकृष्णाने त्या पौंड्रक राजाला छिन्न विच्छिन्न करून मारून टाकलं. पौंड्रक राजा समोर मित्र होता काशी राजा, काशी
भगवंताची जी विश्वनाथाची ते झाला. आपल्या मित्राला असं मारलेलं पाहून त्या काशीराजाने एक मोठा यज्ञ केला आणि तो यज्ञ केल्यानंतर त्याच्यातून एक कृत्या निर्माण झाली. तांत्रिक यज्ञ असतात. त्या कृत्याला सांगितलं की जा द्वारकेला जाळून दे आणि कृष्णाला मारून दे. ती कृत्य आली आणि द्वारकेच्या ठिकाणी तिने सुदर्शन जळत सुदर्शनानं ती जळून खाक झाली आणि परत तिथून जे निघालं सुदर्शन ते काशीला आला. काशीची राख रांगोळी केली, भस्म परिधान करायला लावलं याला आणि तो काशीराजाला मारलं. काशीराजाला आणि या ठिकाणी आज आपण आपला हे सत्र थांबवतो. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला गोड अशा कथा आहेत. सुदामाची कथा दुपारी आपण ऐकू. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुक्त आणि चाक्षुषोपनिषद हे दैवी उपाय आहेत आपल्याकडे सांगितले. अनेकांना चांगला उपयोग झालाय. आत्ता ज्यांना मिळाले नसेल तरी फक्त स्वस्थ शांत राहा, संध्याकाळपर्यंत मिळेल. आणि म्हणून त्याची माहिती करावी म्हणून हे खाली देतोय. याच्यामध्ये लक्षात ठेवा, औषधी 3 प्रकारच्या असतात. नीट समजून घ्या. एक आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी किंवा कोणत्याही प्रकारचं असं याचं उपायांचं, औषधी उपायांचं, वनस्पतींचं असं आपण डॉक्टरकडून घेतो. हा एक उपाय. दुसरा उपाय आम्हाला सद्गुरू महाराज समजा अंगारा देतात, विभूती देतात, हे औषध आहे. तिसरा उपाय काही मंत्र असतात आणि काही रुचा असतात, त्या आपल्या दोष निवारण करतात. जसं रामरक्षा हे कवच आहे. रामरक्षा रोज का म्हणतात? रामरक्षा हे कवच आहे. कधी तुम्ही त्याला स्तोत्र म्हणू नका. पाताल भूतल व्योमचारण छद्मचारण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितुम रामनामभि. आपल्याला ठाऊक असलेलं, आपल्याला ठाऊक नसलेलं, आपल्याला दिसणारं न दिसणारं अशी कोणती दृश्य अदृश्य आपत्तीचं निवारण रामरक्षा करत असते. कवच असतं. तसंच चाक्षुषोपनिषद हे एक कवच आहे. तुम्ही ते नीट रीतीने स्वतः म्हणा आणि कुणाला सांगा. मला सगळ्यात हात जोडतो असेल तुमच्या मुलाबाळांना सांगा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरातली जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला प्रबोधित करा. तिला सांगा, ही तुमची मौलिक जबाबदारी आहे. अस्या चाक्षुषी विद्यायाः अहिर्बुद्ध ऋषी गायत्री छंदः सूर्यो देवता चक्षुरोग निवृत्तये विनियोगः. तुम्ही म्हणणार आहात ना माझ्या मागून, का फक्त ऐकणार आहात? ऐकणार. तुम्हाला जिथे अडेल तिथे विचारा. ओम चक्षु 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 तेज स्थिरो भव माम पाहि पाहि त्वरितं चक्षुरोगान शमय शमय मम जात रूपम तेजो दर्शय दर्शय यथा अहम अंधो नस्याम तथा कल्पय कल्पय कल्याणं कुरु कुरु यानि मम पूर्व जन्मोपार्जितानि चक्षु प्रतिरोधक दुष्कृतानि सर्वाणि निर्मूलय निर्मूलय. ओम नमश्चक्षुस्तेजोदात्रे दिव्याय भास्कराय. ओम नमः कल्याणकराय अमृताय. ओम नमः सूर्याय. ओम नमो भगवते सूर्याय अक्षितेजसे नमः. खेचराय नमः. महते नमः. रजसे नमः. तमसे नमः. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. उष्णो भगवान शुचिरूपः हंसो भगवान शुचिप्रतिरूपः यैमां चाक्षुष्मतीं विद्यां ब्राह्मणो नित्यमधीते न तस्य अक्षिरोगो भवति न तस्य कुले अंधो भवति. अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहयित्वा विद्या सिद्धिर्भवति. विश्वरूपं घृणिनं जातवेदसं हिरण्मयं पुरुषं ज्योतिरूपं तपन्तं सहस्ररश्मिः शतधा वर्तमानः पुरः प्रजानामुदयत्येष सूर्यः. ओम नमो भगवते आदित्याय. असं हे उपनिषद आहे. तुम्हाला तर हे असेल मी तुम्हाला टेप करून देतो एखाद्याला कोणाला, किंवा त्याच्यातून तुम्ही उच्चाराच्या दृष्टीने स्वच्छ करून घ्या, पण नीट म्हणा, चुकीचं म्हणू नका. हा उपनिषद मंत्र रोज 12 वेळा म्हणावा.
12 नाही म्हणू शकले, एकदा म्हणा. 12 आदित्य असतात म्हणून 12 म्हणा, एकदा तरी म्हटलं. आणि कारण सूर्याची संख्या 12 आहे. मंत्र म्हणत असताना तांब्याचे किंवा चांदीच्या पाण्यात थोडे पाणी घ्यावे, ते हातात धरावे, म्हणजे ते पाणी अभिमंत्रित होते. नंतर ते पाणी डोळ्यांना लावावे आणि प्राशन करावे. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर हृदयविकार आणि सूर्योपासनेकरता खाली दिलेलं आहे. आणि सूर्याचं ध्यान आहे ते पाठ करून टाका. ध्येय सदा समुद्र मंडल मध्यवर्ती नारायण सरसजासन सन्निविष्टा केयूरवान मकर कुंडल कुंडलवान किरीटी हारी हिरणमय वपुर धृतशंख चक्र. हे ध्यान आहे. आणि त्याची 12 नाव आहेत. मित्राय नमः, रवये नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, उष्णे नमः, हिरण्यगर्भाय नमः, मरीचये नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, अर्काय नमः, भास्कराय नमः, श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. ही 12 नाव आहे. आणि त्याचं जे तीर्थ आहे त्याचं आदित्य नमस्काराने ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यो न उपजायते काल मृत्यु हरणं सर्व व्याधी विनाशनम सूर्यपादोदकं तीर्थं च चरे धारयामि. आणि नंतर एक सुंदर स्तोत्र आहे, ते छान तुम्ही पहा. नमः सवित्रे जगदेक चक्षुषे जगत् प्रसूति स्थितिनाश हेतवे त्रयीमयाय त्रिगुणात्मधारिणे विरञ्चि नारायण शङ्करात्मने यन्मण्डलं दीप्तिकरं विशालं रत्नप्रभं तीव्रमनादिरूपं दारिद्र्यदुःखक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं देवगणैः सुपूजितं विप्रैः स्तुतं भावममुक्तिकोविदं तं देवदेवं प्रणमामि सूर्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं ज्ञानधनं घनं ज्ञानघनं त्वगम्यं त्रैलोक्यपूज्यं त्रिगुणात्मरूपं समस्ततेजोमय दिव्यरूपं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं गूढमतिप्रबोधं धर्मस्य वृद्धिं कुरुते जनानां यत्सर्वपापक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं व्याधिविनाशदक्षं यदृग्यजुस्साम सुप्रगीतं सम्प्रगीतं प्रकाशितं येन च भूर्भुवस्वः पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं वेदविदो वदन्ति गायन्ति यच्चारणसिद्धसङ्गा मद्यो यद्योगिनो योषां च सङ्गा पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं सर्वजनेषु पूजितं ज्योतिश्च कुर्यादिहमर्त्यलोके यत्कालकल्पक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं विश्वसृजं प्रसिद्धम् उत्पत्तिरक्षा प्रलयप्रगल्भं यस्मिन् जगत् संहरतेऽखिलं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं सर्वगतस्य विष्णोरात्मा परं धाम विशुद्धरन्तत्वं सूक्ष्मान्तरैर्योगपथानुगम्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं वेदविदो वदन्ति गायन्ति यच्चारणसिद्धसङ्गा यन्मण्डलं वेदविदः स्मरन्ति पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं यन्मण्डलं वेदविदोपगीतं यद्योगिनां योगपथानुगम्यं तत्सर्ववेदं प्रणमामि सूर्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यं मण्डलात्मकमिदं पुण्यं यः पठेत् सततं नरः सर्वपापविशुद्धात्मा सूर्यलोके महीयते इति श्रीमद् आदित्यहृदये मंडलात्मकं स्तोत्रम संपूर्णम. असं हे स्तोत्र वाचायला पहिल्यांदा तुम्हाला कठीण वाटेल. कोणती गोष्ट पहिल्यांदा कठीणच वाटते. बघता 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 ती मुखामध्ये बसते. तुझे ध्यान वाक्य की in the life of man there it matters nothing
तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचं महत्वच नाही, फक्त आत्म्याशिवाय, फक्त आत्मा. आता हे ज्या दिवशी आपल्याला कळतं, नाही कळणार या जन्मात, पुढे जन्मात कळेल, पुढच्या जन्मात, कोणत्या तरी जन्मात कळेल, ते ज्या दिवशी कळतं. आणि आपण ज्या दिवशी आत्माच्या पूर्णपणे याच्या जाणीवेत जगायला लागतो, आत्मानुसंधानात, आत्मज्ञानात, आत्मसाक्षात्कारात, आत्म्याच्या अवलोकनात, आत्म्याच्या संदर्भात, त्यावेळी आपले एकदम मुळामध्ये देहातीत वस्तू आपण आहोत आणि देहातीत वस्तूकडे जायला जातो. तोपर्यंत नाही जातो, तोपर्यंत आपल्याला असं वाटत असं नाही, इथे असं मिळते, ते तसं मिळते, ते तसं मिळते, असं चाललंय काय. पण काय तर हे देणारं भागवत आहे, हे देणारं श्रीकृष्ण आहे, हे देणारा सद्गुरू आहे. लक्षात ठेवा, श्रीकृष्ण आणि सद्गुरू एक रूप आहे. तुम्ही बाबांच्या भजनांचा अंतर्हृदय तपासा, बाबा कृष्णाशीच बोलतात, हे तुम्ही लक्षात घ्या. बाबांनी पहिली काही भजनं सद्गुरूंच्या पूर्ण कृपांकित अवस्थेमध्ये, सद्गुरूंचं ऐश्वर, त्यांचं सामर्थ्य, त्यांची दया, त्यांनी केलेलं रूपांतरण, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणलेलं अमोघ अशा प्रकारचं विलक्षण असं क्रांतिकारक बदल, हे सगळी झाली. आणि नंतर बाबा ज्या वेळेला अंतर्मुख झाले, त्यावेळेला त्यांच्या साऱ्या वृत्ती कृष्णाकडे चालले. नीट रीतीने तुम्ही पहा. आणि मग त्यांना त्या याच्यामध्ये त्यांचं प्रत्येक याच्यामध्ये कुठे श्रीहरी असेल, कुठे नारायण असेल, कुठे मुकुंद असेल, वेगवेगळे असेल. तुम्ही त्यांच्या याच्यातने भजनांचा तुम्ही तुमच्या दृष्टीने अभ्यास करा, एकेका भजनाचा अभ्यास करा. की खरंच बाबा तुम्हाला एक भजन असतं. मी तुम्हाला आजही सांगतो, आवाहन करतो, मी माझी हृदयातली एक इच्छा तुमच्या समोर मांडतो. माझी इच्छा आहे आपल्या सद्गुरू बाबांवरती कोणीतरी PhD करावं. माझी इच्छा बाबा पूर्ण करतील याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, कारण तो चिद्घन कल्पतरू आहे. सद्गुरू नाना महाराजांवरती PhD पुणे विद्यापीठामध्ये झालं, त्याला मी सहकार्य केलं. सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती महाराजांवरती पुणे विद्यापीठामध्ये केली. डॉक्टर सुनीती जोशी माझ्याकडे येऊन गेला, त्यांना मी गाईड केलं. सोयरोबानाचावर PhD झालं, त्याला मी गाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर सद्गुरू बाबांवरती PhD करावं अशी माझी इच्छा आहे. जी कोणी विद्यार्थिनी किंवा जो कोणी विद्यार्थी किंवा जो कोणी अभ्यासक किंवा जो कोणी साधक याच्यामध्ये असेल, त्यांना मी सर्वतोपरी मदत करेन. माझी इच्छा आहे की या माझ्या बाबांचं सद्गुरू दासगुरू महाराजांवरती बरदानंदांचे जे शिष्य आहेत डॉक्टर गोप्रम परांजपे, त्यांनी PhD केलं. हे मी असं काय म्हणतो, काय करायचं PhD? त्याने काय होणार आहे? मला हे हवं आहे की माझ्या बाबांनी जे भक्तिशास्त्र विकसित केलं आहे, जे त्यांचं भक्तिवैभव आहे, त्या भक्तिवैभवाला त्याचे तुम्हाला माहीत नाही आहे, ते आधी अवस्थेत गेले आणि मग कविता जन्माला आले. ते अवस्थेत पोचल्यानंतर अवस्थेतून कविता जन्माला आलेले. तुकाराम महाराज अवस्थेत पोचले, मग कविता जन्माला आलेले. ज्ञानेश्वर महाराज जन्मतःच अवस्थेमध्ये. अवस्थेचा अर्थ असा आहे का विशिष्ट त्यांच्या मानस जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, उन्मनी अशा 5 अवस्था आहेत. उन्मनीचं लावण्य जे भोगतायत आणि त्यांच्या मुखातनं जे बाहेर पडताय ते असं मौलिक असतं. त्याचं नातं, आंतरिक नातं शास्त्रांशी असतं. त्यांचे शब्दांचे पडसाद, निनाद आणि अर्थ भागवतात मिळतात, गीतेत मिळतात, नारद स्मृतीमध्ये मिळतात, उपनिषदात मिळतात, ब्रह्मसूत्रात मिळतात. म्हणून जर तुम्ही करणार असाल तर मला फार बरं वाटेल. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही विचार करा. तुम्हाला PhD करण्याची परवानगी बॉम्बे विद्यापीठ देईल, पुणे विद्यापीठ देईल, पण तुम्ही रजिस्ट्रेशन करा. मी तुमच्या बरोबरीने तुम्हाला अभ्यासाला तुम्हाला मदत करेन. कोणीतरी मला प्रेमाने म्हणा, याची देही याची डोळा मला हे पाहूया, विद्यापीठी स्तरावरती माझा हा अवलिया संत पोहोचलाय, हे माझं स्वप्न आहे. हे माझं स्वप्न आहे. माझं जर हे असतं काय म्हणजे मला या याच्याकडे पाठ फिरवून मी 2000 साली माझ्या विद्यार्थ्यांनाही नकार देऊन दिला. नंतर PhDच्या आणि हे माझ्या अरण्यात रंगलो. मी जर कॉलेजमध्ये असतो आज परत माझ्या एखाद्या विद्यार्थिनीला, एखाद्या विद्यार्थ्याला मी विषय दिला असता, आपण करणार असाल तर मला खूप आनंद दिला, मनपूर्वक आनंद घेईल. ते तर मग करतीलच, पण तुम्ही
जर कराल तर मला बरं वाटेल असं वाटतं. सांगायचं तत्व असं की भगवंताचं आपल्याला तर खऱ्या अर्थाने हे कोण आहेत माहिती आहे का, हे जे सगळे आहेत ना हे भगवंताचं अंतस्वरूपावरती प्रकाश टाकण्याकरता संत इथे येतात. भगवंत हा निगूढ आहे. भगवंत आपल्या शब्दाने कधी बोलत नाही. भगवंत फक्त प्रगटित, म्हणजे सूर्यनारायण फक्त प्रगटित. सूर्यनारायण काय आहे हे सांगायकरता आम्हाला कोणीतरी यावं लागतं की हे काय तत्व आहे, पृथ्वी हे काय तत्व आहे. तुम्हाला माहिती आहे सूर्यनारायणाचा शिष्य होता कोण? हनुमंत. हनुमान कोणाचा शिष्य आहे? हनुमंताचे सद्गुरू कोण आहे? राम तर त्याचं दैवत आहे. रामाने की गुरुमंत्र थोडी दिले आमच्या हनुमंताला. राम तर त्याचं एकरूप दैवत आहे. ते रामाशिवाय तर हनुमंताची हेच नाही आहे. पण त्याला ज्ञान हवं होतं. हनुमंत सूर्यनारायणाकडे, सूर्यनारायण हनुमंताला म्हणाला की मला तुला बसून ज्ञान द्यायला वेळ नाही, तू माझ्या गतीने माझ्याबरोबर चल, माझ्या गतीने माझ्याबरोबर चल, मी चलता चलता तुला ज्ञान सांगेन. हनुमंत आणि सूर्याच्या गतीने चालू लागले आणि चालता चालता हनुमंताला त्याने ज्ञान दिले. हनुमंताला शनैश्चर हा पुत्र आहे सूर्याचा, पण त्याच्यावरती दावा आहे हनुमंताचा. शनीची पीडा आल्यानंतर हनुमंताला तेल घालतात. याचं कारण हनुमंतांनी त्यावेळेला सूर्याने त्याला सांगते की हनुमंता आपल्याला येणाऱ्या विघ्नांना तू दूर कर. शनैश्चर काय किंवा आणखीन काय हे सगळे ग्रहदेव त्यांनी सांगितलं की गुरु आणि गुरुपुत्र चाललेले आहेत अंतरिक्षातून, आम्ही आमचं ज्ञान कसं. ही जी स्थिती असते अंतरंगावर प्रकाश टाकण्यासाठी संतांनी, तसंच भक्तराज महाराजांनी काय, नानांनी काय, त्यांनी काय, या सगळ्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये उदंड असं काम केलेलं. आपण एकच मागावं देवाला सकाळी उठून मजला गीते ऐसावर जेण घडेल परोपकार ह्याची मागणे वारंवार प्रार्थित असे. व्यंकटेश स्तोत्र आहे देवीदासाचं, तुम्ही पाहिलं असेल. काहीतरी माझ्या हातून परोपकार देवा होऊ दे. मुंगीही आपलं पोट भरते, त्याच्यामुळे नुसतं पोट भरण्याचं जर काम केलं जन्मभर, स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, तर काय केलं मी मनुष्य जर असेल तर मला कोणाला तरी पाणी तरी मी त्याच्या तहानेच्या वेळेला मी देऊ शकलो पाहिजे, एवढं काम मी करू शकलो पाहिजे, त्याचे आसवं पुसू शकलो पाहिजे, त्याला मदत करू शकलो पाहिजे, असे सर्वोदय माझ्या हृदयात. आणि ही माझी जागो आणि याची प्रमोदकर्ष परमात्म्याच्या याच्यामध्ये. परमात्मा लक्षात ठेवा, एक व्यक्ती नाही आणि एक नाही की ज्याला परमात्म्याच्या सान्निध्यात सुख आणि आनंद मिळत नाही. परमात्मा म्हणजे सर्व सुखाचे माहेर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. जो जो जातो त्याला तो आनंद देतो. ही जी त्याची शक्ती आहे, या शक्तीचं तुझे तेज अंगी शतांशे जरी उजाळून देईन दिशा दाही आहे. मला इतकं कौतुक वाटतं खरंच. तो विचार ध्यानात बसतो मी, धन्य आहे भक्तराज महाराज तुमची, देहरूपाने तुम्ही निघून गेले अशी प्रतीतीच नाहीये असं वाटतं आहे. याला म्हणायचं नित्य नूतन चिरंजीवता. ही ताकद भगवंतामध्ये, आणि जेवढी मोठी, ही सर्वात श्रेष्ठ ताकद जर असेल की आपलं अस्तित्व या पृथ्वीवरती तितकंच तरल तेजस्वी आणि तरतरीत टिकवलेलं हे या श्रीरामांनी श्रीकृष्णांनी किती हजार वर्ष होऊन गेली. आम्हाला असं वाटतच नाही की तो आमच्याबरोबर नाही आहे, अखंड तो आमच्याबरोबर आहे असं वाटतं. ही जी त्याची ताकद आहे, त्याची ओमनिप्रेझेंट आणि ओमनिपोटंट अशी ही जी तिची शक्ती आहे, ही जी शक्ती आहे ही काय आहे असा तुम्ही थोडा विचार करत जा. असा थोडं तुम्हाला आनंद येईल. आणि त्या चिंतनामध्ये हे जे त्याने सांगितलं ना की या चिंतेने आपल्या चिंतनावरती असं सावट येतं. चिंतनासमी अपात्र ठरवलो, चिंतेने मज व्याकुळ झालो. आणि ही चिंता का बरं आहे? हो, कारण आपल्याला जोपर्यंत या प्रपंचाचं कॉन्शियसनेस आहे तोपर्यंत चिंता माझ्या मागे मानगुटीवर बसलेली आहे. असं म्हणतात सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. एका अनुस्वाराचा फरक आहे. सजीवाला आयुष्यभर चिंता जाळते आणि निर्जीवाला चिता जाळते. त्या चिंतेच्या मधून मी बाहेरच नाही पडत.
आणि तो जोवर मी बाहेर पडतो तर तुझा विचार कसा करीन मी, अखंड जर मी, तर त्याचा विचार करण्याकरता हा पुरुषोत्तम मास, त्याचाच विचार करण्याकरता हे भागवत, त्याचाच विचार करण्याकरता वेगळं स्थान, त्याचाच विचार करण्याकरता वेगळं दिनचर्या 8 दिवसाची का होईना अशी घेऊन येतो. त्यावेळेला आपल्याला दुसरा विचार येतो. त्याचा दुसरा विचार की आज आम्ही गेल्या 18 तारखेला घराबाहेर पडलोय, पण अजून आम्हाला काही घरची आठवण आली नाही की काय नाही काय. कारण परमेश्वराची अनंत कृपा आहे. घरी जायचं कोणा करता, ज्याच्यासाठी घरी जायचं तो आपल्या बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याला मी कृपा मी याला म्हणतो की त्यांनी असं जर मुलीची बाळणपण व्हायचं आहे मला गेलं पाहिजे, मुलाची परीक्षा व्हायची आहे मला गेलं पाहिजे, याच्यातून त्यांनी किती, आता जर त्यांनी मला बाहेर काढलं तर मी बाहेर नाही राहायचं का, तरी पण मी तेच ते करत बसायचं आहे. असं कुठेतरी विवेकाने आपल्या मनाला बांध घालून आपण साधनानुकूल आपलं जीवन कसं घडेल याचा प्रयत्न करावा. आता आपल्याला सकाळी आपण बघितलेलं आहे मृगराजाची कथा तुम्हाला सांगितली, आणि आता भगवंताच्या दिनचर्येकडे आपण वळू. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जरा संथपणे भगवंताकडे पाहायचं. भगवंताच्या दिव्य आणि अलौकिक ज्या लीला आहेत त्या आपल्या कल्पनेच्या पल्याड आहेत, पण आपलं भगवंताशी जे नातं आहे त्याच्यामध्ये आपण कुठे त्याच्याशी आपलं काय करत होता या याच्यात त्याने सांगितले. पण श्रीकृष्ण परमात्मा ब्रजाहून निघाला. ब्रज म्हणजे गोकुळ, ब्रजांगना म्हणजे गोपांगना आणि वृंदावन. त्या ब्रजातून एकदा त्याने निघाल्यानंतर बासरी त्याने तिथेच ठेवली, पुन्हा बासरी हातात घेतली नाही. बासरी, वेणू, मधुर ही त्याची जी काही सुंदर वाद्य आहे त्याने पुन्हा नाही हातात घेतला. तो जो इकडे तर परत तिकडे वळाला नाही. मग बलरामांना एक दिवशी आठवण आली आणि बलराम आपल्या याच्यासह रेवती बलराम हे सगळं ब्रजामध्ये आले. नंदाला भेटले, यशोदेला भेटले, जुन्या मित्रांना भेटले, जुन्या लहानपणच्या गोपींना भेटले आणि यमुनेमध्ये सुंदर त्यांनी विहार केला, आनंद केला. बलरामांनी रंजवलं सगळ्यांना आणि जुन्या आठवणींच्या काळामध्ये नेलं. 50 वर्षापूर्वीची आठवणी. कारण बलराम आणि श्रीकृष्ण दोघेही जण बरं यांचं आकर्षणाची किंवा प्रेमाची जी रीत कृष्णाची तीच बलरामाची आहे, परंतु या ठिकाणी नायक महानायक परमात्मा श्रीकृष्ण असल्यामुळे बलरामाचं वरती जास्त प्रकाश टाकला गेलेला नाही. पहा, वृद्ध गोपांना अभिवादन केलं, कोणाला मिठी मारली, कोणाशी गोड बोलला, कोणाला आनंदाने वेळ घालवला, थट्टा विनोद केल्या सगळ्यांशी. सर्व शक्तिमान बलराम यमुनेला आव्हान दिलं त्याने. त्याच्यामध्ये ती जी यमुना आहे ती त्याच्यावर रुसली तर तिची त्यांनी समजूत घेतली. नांगराने तो म्हणाला की माझ्यासाठी तू, आणि नांगराने तिला तिथं प्रवाह बदलवला त्यांनी, ते त्याने सांगितलेलं आहे. आणि यथेच्छ जलविहार केला. नीलवस्त्र परिधान करणारा, कंठामध्ये कांचनवाला धारण करणारा बलराम कदा श्वेतवर्ण गजराजासारखा, गजेंद्रासारखा ब्रजामध्ये आनंदात त्यांनी काळ घालवला आणि मग तिथून गेला. मी तुम्हाला बघा पौंड्रक आणि काशीराजाची गोष्ट सांगितलेली आहे. एक द्विविध नावाचं वानर राक्षस रूपाने याच्यामध्ये येतं, द्वारकेमध्ये येतं आणि ते द्वारकेचा विध्वंस करायला लागतं. त्याला बलराम मारतात आणि कारण हे पहा वानर काय करेल व विध्वंस असं का बरं म्हणता. एका वानराने लंकेचं काय विध्वंस केलं ते आपल्याला माहिती आहे. एक हनुमंत गेला लंकेमध्ये आणि लंका दहन करून परतला. उत्पात किंवा विध्वंस हा करणं काही खूप कठीण गोष्ट नाही आहे. एक लहानसं बॉम्ब कुठेतरी असं ठेवतात आणि पाहता पाहता उत्पात होऊन जातो. आणि मग आपल्याला त्याच्यासाठी 6 महिने चौकशा समित्या, 6 महिने वेगवेगळ्या प्रकारचे सगळे चौकशी रिपोर्ट इतकं करून जेव्हा ते निघतं त्यावेळेला दुसरा बॉम्ब होतो. तोपर्यंत हे असं पहिले चाललेलं जाऊ, त्याचं पुन्हा 6 महिने. बरं, आता आपल्याला शेवटी इतक्या घटना अशा घडतात की आपण या सगळ्यांना आपल्या मनाने आपण ॲडजस्ट झालो. कुठे काही घडलं नाही म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की चला बाबा 26 जानेवारी चांगली गेली, 15 ऑगस्ट चांगली गेली, म्हणजे आपल्याला धन्य वाटतं. काही घडलं नाही म्हणजे त्या विविध वानरांनी जे विध्वंस केला त्याच्यामध्ये त्याने मारलंय. सगळ्या त्या
पर्वतावरती आणि त्याला त्यांनी गती दिली. पुढे बलराम जो आहे, सांब नावाचा यांचा मुलगा आहे. दुर्योधनाची कन्या जी लक्ष्मण आहे, तिच्या स्वयंवरामध्ये जांबवतीच्या शूर पुत्रांनी त्या लक्ष्मणेचं हरण केलं. हे बा, पुत्रीचं कन्येचं लग्नामध्ये हरण करणे ही त्या काळातला प्रघात आहे, काही नवल नाहीये. जो सामर्थ्यवान असेल तो घेऊन जाईल, ज्याला लढायचं असेल त्याने लढावं, अशी त्या काळातली रीत आहे. तसेच कागद पत्र, आणखीन सुप्रीम कोर्ट, आणखी जिल्हा कोर्ट, हायकोर्ट वगैरे हे फालतूपणा नाही आहे त्या काळात. मग इथे हरले, तिथे जिंकले, तिथे पुन्हा त्यांनी वकिलांनी डावपेच केले आणि तिथे हरले. तिथे बळी तो कानपेळी आणि एकदम मारामारीने एकदम लढाई, असे हा जो काही फुसाटपणा आला हा याच काळात आला आपल्या इथल्या याच्यामध्ये, की काही गुन्हा करायचा मग त्यांनी तिकडून वकील लावायचे आणि इकडे कारण सगळ्या वकिलांनाही पैसे मिळतात, न्यायाधीशांनाही पैसे मिळतात, साक्षीदारांनाही पैसे मिळतात आणि आपण आपल्या बेटासारखे आपण नुसतेच मूर्ख रोज पाहणारे, अशी आपली स्थिती आहे. असं वगैरे त्या काळात नव्हतं. त्यांनी त्यावेळेला बाहेर केलंय. त्यांनी ते सांगते लक्ष्मणीचं हरण केलं. कौरवांना अत्यंत राग आला. कौरवांची रीत सांगतो तुम्हाला मी. कौरवांची रीत अशी होती की ते यादवांना राज्य मानतच नव्हते. श्रीकृष्णाला ते म्हणाला, आम्ही तुला यादव, तुम्ही यादव आहात, यदू कुळातले लोक, तुम्हाला आम्ही राजा नाही मानतो. तुम्ही गवळी लोक आहात, आम्ही राजा नाही मानतो. सरळ सरळ सांगितलं दुर्योधनाने आणि त्यांनी. अग्रपूजेच्या वेळेला तर शिशुपालाने असंच व्याख्यान दिलं, याला राजा म्हणतात कोणत्या आधारावर? जन्मभर चोऱ्या करत आला, जन्मभर दुसऱ्याच्या बायकांना काय किंवा राज्यांना काय त्रास देत आला. कोणत्या? दुर्योधन राजा आहे, दुर्योधनाची अग्रपूजा झाली पाहिजे. मी राजा आहे, शिशुपाल मगध देशाचा जरासंध राजा आहे. श्रीकृष्णांना राज्यावर बसलाय. तिथे राजा उग्रसेन आहे, कृष्ण नाहीये द्वारकेचा राजा. कृष्णाची अग्रपूजा करता कोणत्या आधारावर? त्यांचे जे लॉजिक आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे की ते कोणत्या लॉजिकने यांच्याशी बोलत होते. एक लक्षात घ्या, श्रीकृष्ण परमात्मा आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी, कुंतीसाठी, पार्थासाठी, द्रौपदीसाठी, पण दुर्योधनासाठी नाही. दुर्योधनासाठी नाही, दुःशासनासाठी नाही, शकुनीसाठी नाही, कर्णासाठी नाही, कोणासाठी नाही. ते पाहतायत की आमच्या समोर उदयाला आलेलं हे राज्य यादवांचं, आमच्या समोर तर निर्माण झाली द्वारका. आम्ही कसं मानू? आम्ही पूर्वपार राज्य लोक, अशी त्यांची स्थिती आहे. पहा पुढे त्यांनी काय म्हटलं. त्यांनी या सगळे लोक एक होते. कोण कोण? कर्ण, शल्य, भूरिश्रवा, यज्ञकेतू, दुर्योधन, या सगळ्यांनी सांबाला पकडण्याची तयारी केली. सांब म्हणजे कोण? सांब म्हणजे कोणाचा मुलगा? जांबवतीचा. हा, म्हणजे जागे आहेत की म्हणून विचारलं प्रश्न. सांबाला पकडण्याची तयारी केली आणि ते सांबाचा पाठलाग करायला लागले. तेव्हा सांब धनुष्याला बांधून रणभूमीवर उभा राहिला. उभारा म्हणून कौरवाचे वीर ओरडायला लागले. सांबाने आपल्यावर चालू येणाऱ्या 6ही वीरांवर बाणांचा मारा केला. सर्व रथी महारथींवर असा मारा केला की सर्वांची त्याची वाखाणणी केली. बरं, त्या काळामध्ये वीरासारखे लढायची पात्र, हे खरी गोष्ट आहे. जरासंधाकडे हे 3 जण गेले ना, तेव्हाची कथा येईल ते होतं म्हणून मी सांगेन. बरं, पुढे त्यांनी मग काय केलं, 7ही वीरांनी त्याला मारून त्याला घेरून धनुष्य तोडलं. सारथ्याला मारले, त्याचे घोडे बाणांनी घायल केले आणि रथहीन झालेला सांबाला बांधलं रथाला. आणि त्यांनी लक्ष्मणेला घेऊन तो पळून चालला होता. तर सांबाला लक्ष्मणेला परत घेऊन चालले हस्तिनापुरात. श्रीकृष्णाचा नातू मुलगा हरला. ही बातमी द्वारकेत पोचली आणि बलराम आपलं नांगर घेतला. बलरामाने सगळ्यांनी गदा नांगर मोठ्याच्या मोठं सैन्य घेऊन हस्तिनापुरावरती लढाई. हस्तिनापुराला लढायला आले. सूर्यासारख्या तेजस्वी रथावर बसून हस्तिनापुराजवळ कोण आलं? बलराम दादा आले.
नगराबाहेरच्या उपवनामध्ये त्यांनी आपला डेरा बांधला आणि उद्धवाला पाठवलं त्याने धृतराष्ट्राकडे. बलराम आलेला पाहता कौरवांनी उद्धवाचा सत्कार केला, मांगलिक वस्तूने बलरामाची पूजा केली. कारण काय हो, बलरामाबद्दल कौरवांना आदर होता. बलरामाने गदा युद्धामध्ये दुर्योधनाला प्रशिक्षण दिलं होतं, त्यामुळे बलरामाबद्दलच, कृष्णाबद्दल नव्हता आदर. कारण कृष्णाने पांडवांचं अखंड रक्षण केलंय, त्यामुळे कृष्णाबद्दल तेवढा हे नव्हतं बलरामाच्या बाबतीमध्ये. आणि मग त्याने सांगितलेलं आहे की बलरामाने निरोप पाठवलाय. द्वारकेचे सर्व समर्थ राजे उग्रसेन यांनी सांगितलेलं आहे, तू नीट निरोप ऐका. तुम्ही सगळ्या पुष्कळ वीरांनी अन्यायाने आमच्या सांबाला घेरून त्याला बंदी केलंय. आता एक तर आपल्या दोघांचं ऐक्य व्हावं असं वाटत असेल तर सांबाने जिच्याशी लग्न केलंय त्या लक्ष्मणेसह आमच्या मुलाला परत करा, नाही तर आम्ही तुमच्यावरती लढाई करून आमची तर सूनही घेऊन जाऊ आणि मुलालाही सोडवून घेऊन जाऊन तुमचा विनाश करू. सरळ सरळ एकच, 3-4 वाटाघाटीचे फेरेबेरे नसतात, एकच फक्त. आणि त्या वाटाघाटीच्या फेरेतून काही निघत नाही, पुन्हा ते चालले जातात हे चालले जातात, अशी आपली स्थिती. असं नाही ते सांगितलं. बलरामाचं ते शौर्य, वीर्य आणि बलयुक्त भाषण ऐकून कौरव क्रोधाने संतापले. आता ते त्यांचे शब्द मी वाचतोय, ते फक्त म्हणाले, कालगती काय विलक्षण आली आहे पहा. पादत्राणे मुकुटाने शोभणाऱ्या मस्तकांवर चढू पाहतात. हे यादव पादत्राणांच्या ठिकाणी आहेत आम्हाला. ही कौरवांची दृष्टी आहे. आम्ही मुकुट आहोत आणि पादत्राण आहे. यांनी आमच्या मुकुटाशी स्पर्धा करावी, आम्ही लढायला तयार आहोत असं निरोप दिला त्यांनी. यांना यांची काही किंमत आहे की नाही. यांना आम्ही या यदुवंशांबरोबर विवाह करून यांना आपण आमच्या बरोबरीचं करतोय, आम्ही उपकार करतोय, अशी भूमिका त्या काळामध्ये सुप्रतिष्ठित झालेल्या यदुवंशीयांना कृष्णाला ऐकावी लागली आहे. तुम्ही असं समजू नका की कृष्णाने सुद्धा शिष्टाईला कृष्ण गेला तेव्हा सुद्धा हे बा कृष्ण शिष्टाईला जाणं, कृष्णाची चरित्र 3 ठिकाणी आली आहे. त्यांना अभ्यास करायचा त्याच्यासाठी सांगतो. एक हरिवंशामध्ये कृष्णचरित्र आलंय, एक महाभारतामध्ये कृष्णचरित्र आलेलं आहे आणि एक भागवतामध्ये कृष्णचरित्र आहे. भागवतातलं कृष्णचरित्र हे भक्तांसाठी आध्यात्मिक पूर्णतया. महाभारतातलं कृष्णचरित्र हे राजधुरंधर, राजनीती धुरंधर, महान योद्धा आणि धर्मसंस्थापक श्रीकृष्णाचं चरित्र आहे, योग योगेश्वर श्रीकृष्णाचा. हरिवंशामध्ये कृष्णातल्या पूर्ण सर्व प्रकारच्या पूर्वतांपासून श्रीकृष्णाच्या लीलांचं यांनी भक्तीने केलेले विवेचन आहे. हरिवंशाचं मराठीकरण म्हणजे हरिविजय. हरिविजय नावाचा मराठी ग्रंथ तुम्ही आपले आई वडील जुने लोक वाचत होते. रामविजय आणि हरिविजय हे आपल्या घरामध्ये जुन्या काळामध्ये वाचले जातो. तर हा मराठी शुद्ध मराठी ओविबद्ध ग्रंथ आहे. हा याच्यामध्ये श्रीकृष्णाचं हे सगळं चरित्र आलं, संमिश्र चरित्र आलं. पण अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून कृष्ण चरित्र जर आहे तर महाभारतातला कृष्ण हा एक वेगळा आहे. राजनीती धुरंधर कृष्ण आहे. तो अन्यायी राजांना दंड द्यायला आणि सद्धर्माचा प्रतिष्ठापना करायकरता अवतरलेला योगेश्वर कृष्ण आहे. पहा ते म्हणतायत बलरामाचं हे तरी आणि कौरवांची दुर्वचन ऐकली. बलराम संतापाने लाल झाला. तो खतखदा हसला आणि म्हणाला, कौरवांनो, मी तुमचं नगरच्या नगर यमुनेमध्ये बुडवून टाकतो. तो महाबलाढ्य बलराम त्याने काय करावं, त्यांनी यमुनेमध्ये आपला हल घातला. हलधर नाव आहे त्याचं. आणि त्यांनी त्या हलानी नगरच्या नगर पाण्यात बुडायला लागलं. हो, कल्लं लढणं बिडणं दूरच, असं जे असे उलट करतो म्हणाले मी नगर तुमचं. आज तुम्ही कोणत्या पडल्यात. सगळे कौरव घाबरले, पळता होई थोडी झाली. अहो तुम्ही लढाल केव्हा, काही जरा ठीकठाक असा तेव्हा लढाल ना. उद्या जर भूकंप झाला तर कोण लढणार आहे, कोण काय. आतमध्ये पत्त्याच्या बंगल्यांसारखे इमल्या आतमध्ये चालले जातील गडप, आणि त्याच्यात तुम्ही चिलटा पाखरांसारखे तुम्ही आतमध्ये चालले जा. लढाई करता तुम्हाला कोणतरी भूमी तर नीट पाहिजे. या याच्यामध्ये आपल्याला असेल ते म्हणते, नूनम नाना मदोद्धन्नद्धा शांती नेच्छन्त्य साधवा
तेषामी प्रशमो दंडा पशूनाम लघुडो येतारे. ते म्हणाले की आपलं मराठीमध्ये सांगायचं म्हणजे त्याने सांगितलं की यांना शब्दांनी कळणार नाहीये, याला मोजून माराव्या पैजारा म्हणजे तुकोब्बारा आहे म्हणतात. मोजून पैजारा, एक मारायचे 10 मारायचे आणि एक मोजायची, हीच भाषा यांना कळेल कौरवांना. यांच्याशी शब्दांनी बोलण्याचं कारण नाहीये. तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा. असेच हे कौरव आहेत. आणि तो लढायला गेला. शठाशी शठाप्रमाणे वागलं पाहिजे. नाठाळाच्या डोक्यामध्ये दंड प्रहार केला पाहिजे. मधोन्मत्त यांची बोडखी मोडली पाहिजे, फोडली पाहिजे. श्रीकृष्णाने राजसिंहासनाचा श्रीकृष्णाला अधिकार नाहीये ही. आणि मधोन्मत्ताची भाषा दुबळ्यांनी सहन करावी, आम्ही नाही करणार. तुमची दुष्टांनो मी सारी पृथ्वी कौरवविहीन करीन. त्रैलोक्य भस्म करण्याची शक्ती माझ्या नांगरात आहे. आणि त्यांनी नांगर उचलला आणि एका तडाख्यासारखी हस्तिनापूर उखडून काढलं. तो ते गंगेकडे घेऊन चालला. आजही पाटणा हे जे नगर आहे हे म्हणजे प्राचीन काळचं हस्तिनापूर आहे. गंगेच्या काठावरती पाटणा आहे ना. त्याला त्याने कलवलं त्या नगराला. हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ, आजची जी दिल्ली आहे ना ती प्राचीन काळची इंद्रप्रस्थ आहे. आणि हा संबंध उत्तर भारताचा होतो भाग आहे. आणि नंतर पाटण्याकडून आपण आणखीन बिहारकडे आतमध्ये गेलो की हा बुद्धाने केलेला विहार आहे. गौतम बुद्धाने केलेला जिथे विहार त्याचं नाव बिहार. याच्यामध्ये त्यावेळेला या सगळ्यांची नावं अरण्यावरून पडत होती. गोदावरीच्या खाली दंडकारण्य आहे, बिहारमध्ये चंपारण्य आहे, गंगेच्या काठी नैमिषारण्य आहे. अशी वेगवेगळी अरण्य होती. आणि त्याच्यामध्ये या राजे लोकांच्या अशा हे होत्या, राजधान्या होत्या. पहा पुढे ते म्हणते हस्तिनापूर हादरायला लागलं, हस्तिनापूर डगमगायला लागलं. हस्तिनापूर आता गंगेमध्ये कोसळेल की काय अशी भीती वाटली. आणि सगळी प्रजा वेड्यासारखी घाबरून धावायला लागली. आणि मग कौरव शुद्धीवर आले. ताबडतोब हे सगळे कर्ण बिर्ण हे सगळे कर्ण हा वस्तू तुम्हाला माहिती आहे का? कर्णाचं खूप कौतुक या काळात झालं आहे गेल्या 50 वर्षामध्ये. आमच्या लहानपणापासून मी कॉलेजमध्ये असल्यापासून माझं सगळ्यात लाडकं पुस्तक, माझ्या सगळ्यात लाडका लेखक त्यावेळेला होता रणजित देसाई. रणजित देसाईंचं स्वामीनी तुम्ही वेडा झालो. स्वामी एका रात्रीपासून काढले मी आधाशासारखं रात्रभर. स्वामी राधेय श्रीमान योगी हे सगळे त्यांचे एक एक नजराणे आहेत साहित्यातले आमच्या रणजित देसाईंचे. अतिशय सुसंस्कृत छान आमचं त्यांची भेट कराडच्या साहित्य संमेलनात झाली होती. रणजित देसाई हे वि स खांडेकरांचे लेखक होते. ही वॉज द रेग्युलर रायटर ऑफ वि स खांडेकर. अतिशय श्रीमंत देसाई घराणं आहे आणि त्यांनी अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टी लिहिल्या. पण कर्णाच्या व्यक्तित्वाला उदात्तीकरण करण्याचं या सगळ्या आधुनिक साहित्यिकांनी प्रयत्न केला. हे त्याच्यामध्ये इरावती कर्वे आहे, त्याच्यात रणजित देसाई आहे, दुर्गाबाई भागवत आहे, शिवाजी सावंत आहे. 4 जण दिग्गज लेखक आहेत मराठी साहित्यातले आमच्या. आणि कादंबरीकार म्हणून त्यांची थोडी निसंशय आहेच. पण सत्याचा त्यांनी कसा अपलाप केला हे सांगण्याकरता वरदानंदांनी सुरेख पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा. महाभारतातील कर्ण, साहित्यिकाने रंगवलेला कर्ण आणि महाभारतातला प्रत्यक्ष कर्ण कसा होता या दोघांबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे. ज्यांना हौस असेल, ज्यांना जिज्ञास असेल त्यांनी अवश्य तरी ते पुस्तक वाचावं. वरदानंदाचं नुसतंच नाही, पुण्यामध्ये त्यांनी व्याख्यानमाला दिली याच्यावरती. कर्वे हा जिवंत असताना इरावतीबाई कर्वे आणि दुर्गाबाई भागवत. इरावतीबाई कर्वे म्हणजे आमच्या सोशॉलॉजीच्या पुणे विद्यापीठातल्या विभाग प्रमुख, तुम्हाला माहिती असते ना त्यातल्या. दुर्गाबाई भागवत म्हणजे मराठीतल्या ख्यातनाम लेखिका आणि बुद्ध वाङ्मयाच्या आणि याच्या अभ्यासिका. सुंदर लिहिलं आहेत इराबाई कर्वे यांनी. त्यांचं अत्यंत गोड पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर ऋतुचक्र नावाचं पुस्तक वाचा. सुरेख पुस्तक आहे. मी मुळामध्ये साहित्याचा विद्यार्थी आहे, पण एकदा गजानन महाराज भेटले आणि जे डोकं फिरलं ते फिरलं. मग जे भक्तराज महाराज भेटले, मग नाना महाराज भेटले, सगळे
म्हणजे मला लक्षात आलं की माझा सगळ्यात आनंद कंद दाता इथे बसलेला आहे. आणि मग इकडलं माझे चित्त उडलं. पहा ते म्हणतायत, ते म्हणाले की त्या हस्तिनापुराची प्रजा घाबरली, सर्व कौरव ते शक्तिमान बलरामाला शरण गेले, जेवढ्या वर्गांना केला तेवढं शरण गेले आणि त्यांनी आमचं रक्षण करा म्हणून विनंती केली. आणि आपण आमची कन्या स्वीकारा. आणि थाटामाटात लग्न झालं, थाटामाटात पुन्हा गडगंज संपत्ती आणि आहेर घेऊन बलराम दादा द्वारकेला परत आले या याच्यामध्ये. आणि ह्याचं हे काय आहे, कशाचं लक्षण माहिती आहे तुम्हाला? मी हे कशासाठी सांगतो, तुम्ही शांत चित्ताने हा विचार करा. मुळामध्ये यादवांचं सिंहासन नव्हतं.